केस गळतीचे सगळ्यात जास्त महत्त्वाचे कारण सध्या म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज आहे. खाणं पिणं कसं आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातात का, दूध दही घेतात की नाही घेत, ह्याच्यामधून आपल्याला कळतं की काय डिफिशियन्सीज असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळ्या पेशंट्सला सांगते की तुम्ही रात्री काळ्या मनुका आणि अंजीर भिजवून खा. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट लोडही जास्त आहे. त्यामधून आयर्न, झिंक खूप जास्त प्रमाणामध्ये भेटतं. अंडी खा. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर रोज 1 वाटी तरी डाळ प्यायची. ज्या पेशंट्सला हार्मोनल प्रॉब्लेम आहे त्यामध्ये आपण हार्मोनल इम्बॅलन्स करेक्शनचं पण बघतो, सोबतच केस वाढण्यासाठीचं पण इलाज करतो. कारण आपण जर बाहेरून औषध घेऊन लावतोय तर बऱ्याचदा असं होतं जे केस वाढीचं औषध असतं, जर सुजन असताना तुम्ही केस वाढीचं औषध लावलं तर केस जास्त गळणार. जे केस गळतीचे उपचार आहेत ना मॅडम, ते खूप लांब चालणारे आहे, कारण आपली केसांची सायकलच तेवढी लांब आहे. स्क्रीन टाईममुळे कंटिन्युअस डोळ्यांवर प्रेशर आहे, आपण UV लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते ग्रेइंगला खूप मदत करतं. आपण जे हेअर डाईज आता यूज करतोय ना मॅम, त्याच्यामध्ये खूप अमाऊंट ऑफ केमिकल आहे, पण त्यामुळे ते स्किनवर काय अफेक्ट करते ते आपण बघतच नाही. ते स्किन एलर्जीज करते आपल्याला. त्याच्यामध्ये असलेला अमोनिया आहे तो डोळ्यांना एवढा त्रास देतो की लोकांचे डोळे सुद्धा चाललेत. नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या हेल्थ विषयक पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. जसं की आपल्याला माहितीच आहे की आम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांविषयी जाणून घेत असतो. तसंच आजची अतिशय महत्त्वाची आणि घराघरात ती समस्या जाणवते ती म्हणजे केसांविषयीची. मग केसांविषयीचं आपलं आरोग्य निरोगी कसं आबाधित आपल्याला ठेवता येईल, काय उपाय आहेत, काय उपचार आहेत, याविषयी आपण अगदी तपशिलासह जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर दिव्या बांगडिया, ज्या डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, व्हेनरॉलॉजी आणि लेप्रोसी स्पेशलिस्ट आहेत आणि डर्माकेअर या नावानं त्यांचं छत्रपती संभाजीनगर इथे गोपाल टी पॉइंट उस्मानपिरा इथे त्यांचं क्लिनिक आहे आणि तिथे त्या अनेक अशा पेशंट्सना क्युअर करतायत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया केसांविषयीचं डॉक्टरी सत्य डॉक्टर दिव्या बांगडिया यांच्याकडून. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू मॅडम. आता केसांचा विषय आपण घेतलेला आहे, तर सगळ्यात आधी हेअर लॉस हे घराघरातनं आपल्याला ऐकायला मिळतं. नक्कीच. तर हेअर लॉस म्हणजे केस गळती म्हणजे का होते आणि त्याची कारणं काय आहेत? मॅम, केस गळतीचे सगळ्यात जास्त महत्त्वाचे कारण सध्या म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज आहे. आपण एवढं जास्त फास्ट फूड आणि जे केमिकल युक्त अन्न खातोय त्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन जे की आयर्न, प्रोटीन, मॅग्नेशियम, झिंक ह्या गोष्टी भेटतच नाही. त्यामुळे आपले जे केसांना न्यूट्रिशन आहे ते पुरतं होत नाही आणि त्यामुळे केस गळती होते. दुसरं कारण म्हणजे हार्मोन्स. हार्मोनल इम्बॅलन्समुळे जे होणार आहे ते माणसांनाही आणि फिमेल्समध्येही होतं. थर्ड इज ऑटो इम्युन डिसऑर्डर, जसं की ॲलोपेशिया अरेटा, आपण कॉमनली ज्याला चाई किंवा उंदरी म्हणतो ते आहे, ज्याच्यामध्ये चट्टे भेटतात आपल्याला, पूर्ण केस निघून गेलेले चट्टे दिसतात. असे अनेक कारण, सोबतच आपण जे केमिकल ट्रीटमेंट करतोय केसांना, कलरिंग करतोय, स्ट्रेटनिंग करतोय, असे अनेक कारण जे केस डॅमेज करायला हेल्प करतात. मॅडम, केस गळतीचे अनेक कारणं सांगितले. तर केस गळतीमुळे साधारण म्हणजे त्या ठिकाणी केस विरळ होतात आणि टक्कल पण पडायला लागतं, म्हणजे खास टाळूपासनं. तर मग केस गळतीचं किंवा जिथे अगदीच केस कमी झालेले आहेत अशा ज्या तपासण्या असतात त्या तुम्ही कशा पद्धतीनं करता, म्हणजे काय तपासण्या आहेत त्यासाठी? मॅडम, सगळ्यात पहिले तर आपण पेशंटची हिस्ट्री घेतो की नेमकी केस गळती कधीपासून सुरू झाली, काही इव्हेंट आहे का ज्याच्यानंतर सुरू झाली आहे, खाणं पिणं कसं आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातात का, दूध दही घेतात की नाही घेत, ह्याच्यामधून आपल्याला कळतं की काय डिफिशियन्सीज असू शकतात. दुसरं म्हणजे की त्यांचं आपण क्लिनिकल एक्झामिनेशन करतो की जे विरळता आहे केसांची ती नेमकी कुठे आहे. जर क्राऊन एरियावर आहे म्हणजे की टाळूला आहे तर ते फिमेल पॅटर्नमध्ये जातं आणि जर ते वरती असेल व्हर्टेक्स एरियाला तर ते मेल पॅटर्नमध्ये मोडतं. त्यानुसार ट्रीटमेंट चेंज होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण डर्मोस्कोपिक करतो, म्हणजे दुर्बिणीद्वारे केसांचा तपास करतो. त्यामध्ये कळतं आपल्याला की केसांची जी थिकनेस आहे ती किती वेगवेगळी आहे, डॅन्ड्रफ आहे का, किंवा जे केस जिथून गेलेले आहेत तिथे अजून दुसरी काही आपल्याला सूज वगैरे दिसते का, त्यानुसार मग आपण त्याची ट्रीटमेंट करतो.
मॅडम आता तुम्ही म्हणालात की परमनंट स्ट्रेटनिंग झालं, कलरिंग झालं, हो की नाही? ह्या सगळ्या ज्या गोष्टी केमिकल ट्रीटमेंट झालं, ह्या सगळ्याचा अ, कसा गंभीर परिणाम आपल्या केसांवर होत असतो? मॅडम जे आपण स्ट्रेटनिंग, परमनंट स्ट्रेटनिंग किंवा कलरिंग करतो, ह्या सगळ्यामध्ये एवढे जास्त केमिकल एजंट्स असतात, जसं की पीपीडी झालं, अमोनिया झालं, पीडीटी झालं. हे आपले केस परमनंट डॅमेज करण्याची कॅपॅसिटी ठेवतं. कारण आपल्या ज्या केसांच्या बाहेरचा लेयर असतो, ज्याला आपण आउटर कॉर्टेक्स म्हणतो, तो लेयर पूर्णपणे डॅमेज होतो ह्या केमिकल्समुळे. आणि सोबतच आपण अजून त्यावर हीट लावतो. हीट लावल्यामुळे जे केसांमध्ये जो केमिकल आहे, तो एवढ्या जास्त प्रमाणात पेनिट्रेट करतो, की ते खालचे लेयर सुद्धा खराब होतात. आता आपण परमनंट स्ट्रेटनिंग सोडू नाही शकत. करतातच, सगळ्यांना आवडतं. तर त्यामध्ये आपण चांगले ऑप्शन शोधले पाहिजे. जसं की बोटॉक्स करू शकता, ओलाप्लेक्स किंवा मल्टिप्लेक्स अशा ट्रीटमेंट कराव्या. केराटिन किंवा सिस्टिन करू नये, ज्याच्यामध्ये डॅमेज आपल्याला जास्त होतं. किंवा असे कलरिंग एजंट्सही वापरू नये, ज्याच्यामध्ये पीडीटी किंवा पीपीडी किंवा अमोनियाचं प्रमाण जास्त. म्हणजे हे लक्षात ठेवून जे करायचं असेल तर किमान किमान तुम्ही थोडे हे सेफर ऑप्शन्स आपण चूज चूज केले पाहिजे. मॅडम, केसांच्या आरोग्यासाठी आहार, पोषण हे किती महत्वाचं आहे आणि त्याचं संतुलन कसं साधलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार आणि पोषणच आहे मॅडम. त्याच्यामध्ये जे आपण न्यूट्रिशन खातोय, बेसिकली केस तर आपल्यासाठी महत्वाचा पार्ट नाहीये जगण्यासाठी. जेव्हा केव्हा आपली बॉडी स्ट्रेसमध्ये जाते किंवा न्यूट्रिशन डिफिशियन्सीमध्ये जाते, बॉडी आपल्या इम्पॉर्टंट ऑर्गन्सला वाचवते. ते केसांचं न्यूट्रिशन सुद्धा काढून घेते. त्यामुळे आपण जे न्यूट्रिशन पूर्ण बॉडीला देऊ, त्यानंतर उरलेलं केसांपर्यंत जाईल. म्हणून आपण आयर्न रिच गोष्टी खाल्ल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये लोह खूप जास्त आहे, प्रोटीन जास्त आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सगळ्या पेशंट्सला सांगते, की तुम्ही रात्री काळ्या मनुका आणि अंजीर भिजवून खा. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट लोडही जास्त आहे. त्यामधून आयर्न, झिंक खूप जास्त प्रमाणामध्ये भेटतं. अंडी खा. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर रोज 1 वाटी तरी डाळ प्यायची. थिकवाली डाळ रोज प्यायची. त्यानंतर दूध दहीचं सेवन जास्त ठेवायचं आहे. हिरव्या पालेभाज्या, संत्रा, मोसंबी, निंबू, डाळिंब ह्या गोष्टींमध्ये जे अँटीऑक्सिडंट लोड आहे ना, ते खूप चांगलं आहे. आणि त्यामुळे जी आपली डाएट प्लेट आहे ना, ती छान आहे आणि केसांसाठी सुद्धा ते चांगलं आहे. मॅडम, वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे तुमच्याकडे हेअर लॉसच्या केसेस येतात. बिलकुल. तर त्याच्यासाठी तुमच्या काय काय उपचार पद्धती आहेत? सगळ्यात महत्वाचं मॅम आपल्याला पहिल्यांदा पेशंटला झालेलं काय आहे? ते बघायला लागेल, की जर पेशंट स्ट्रेसमुळे ह्या गोष्टी होतायत, जसं ज्याला आपण टिलोजन इफ्लुएम म्हणतो. तर त्यामध्ये आपण बेसिकली पेशंटला न्यूट्रिशन सुधारवण्यासाठी औषध देतो. ज्या पेशंट्सला हार्मोनल प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये आपण हार्मोनल इम्बॅलन्स करेक्शनचं पण बघतो, सोबतच केस वाढण्यासाठीचा पण इलाज करतो. आणि ज्या पेशंट्सला ऑलरेडी जो हेअर लॉस आहे भरपूर प्रमाणामध्ये झालेला आहे, तर त्यामध्ये आपण दुसरे जे प्रोसिजरल ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, जसं की प्लेटलेट रिच प्लाझ्माचे इंजेक्शन, ज्याला आपण पीआरपी म्हणतो किंवा डर्मा रोलर करणे म्हणतो. ह्या जीएफसी किंवा ग्रोथ फॅक्टर इंजेक्शन्स म्हणा, ह्या सगळ्या प्रोसिजर्स आपण अवलंबतो. पण सुरुवात आपण पहिल्यांदा केसांमध्ये सूज आहे की नाही ते चेक करणे. जर सूज असेल तर त्यानुसार सूज कमी करण्याचे औषध आणि मग त्याच्यापुढे केस वाढीचे औषध. म्हणजे प्रत्येकानं आधी डॉक्टरकडे जाऊन हे आधी नक्कीच, नक्कीच. चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जर बाहेरून औषध घेऊन लावतोय, तर बऱ्याचदा असं होतं जे केसवाढीचं औषध असतं, जर सुजन असताना तुम्ही केसवाढीचं औषध लावलं तर केस जास्त गळणार. सूज सेटल झाल्यानंतर जर ते औषध लावलं तर ते जास्त चांगलं काम करणार. बघा, हे आतल्या गोष्टी असतात, हे फक्त डॉक्टरांनाच माहिती असतात. आता तुम्ही जे उपचार सांगितलेले आहेत, तर केस गळतीच्या ह्या उपचारांना एक साधारण किती दिवस लागतात आणि पेशंटनी काय अपेक्षा ठेवावी? जे केस गळतीचे उपचार आहेत ना मॅडम, ते खूप लांब चालणारे आहे. कारण आपली केसांची सायकलच तेवढी लांब आहे. तर त्यामुळे कमीत कमी आपल्याला जो उपचार घ्यायचा असतो, तो 6 ते 8 महिने उपचार घ्यायचा असतो. त्यापेक्षा जास्त एखाद्या वेळेस लागू शकतो. त्याच्यासोबत तुम्ही पहिल्या 3 महिन्यामध्ये काहीही अपेक्षा ठेवू नये. 3 महिन्यामध्ये जे आपण अपेक्षा ठेवतो, त्याच्यामध्ये एवढंच असतं, की केस गळतीचं प्रमाण हळू कमी व्हायला पाहिजे. जर तुमचे 50-60 केस गळतायत, त्याच्या जागेवर 40 वर तुम्ही यायला. त्यानंतर जे आपण बघतो ते आपण डर्मोस्कोपिकली टेस्ट करतो, की नवीन हेअर ग्रोथ किती येते, बेबी हेअर किती तयार होत आहेत. जेव्हा आपल्याला बेबी हेअर दिसायला लागतात, याचा अर्थ आपली ट्रीटमेंट राइट डायरेक्शनमध्ये चालू आहे.
तर आपल्याला 6-1 महिन्यामध्ये व्यवस्थित रिझल्ट दिसायला चालू होतो. त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन पण आपल्याला केलं गेलं पाहिजे, म्हणजे बरोबर. थोडंसं पेशन्स ठेवला पाहिजे ह्या नक्कीच. ट्रीटमेंटमध्ये. आणि सर्वसाधारण आपण जर पाहिलं तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कॉमन गोष्ट आढळून येते, ती म्हणजे डॅन्ड्रफ. तर डॅन्ड्रफ होण्यामागची काय कारणं आहेत? त्याच्यावर काय, कशामुळे ते होतं आणि त्याच्यावर काय उपचार आहे? जसं तुम्ही म्हटलात मॅडम, डॅन्ड्रफ खूपच कॉमन आहे आणि त्याच्यामध्ये जर सीझनल व्हेरिएशन, जसं की आता पावसाळा लागलाय, तर त्यामध्ये अजूनच डॅन्ड्रफ वाढतं. बेसिकली डॅन्ड्रफ जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये जो फंगस आहे, ते आपल्या स्काल्पच्या स्केल्सवर, म्हणजे जी स्किन निघत चालते ना आपली रुटीनमध्ये, त्याच्यावर तो अटॅक करतो आणि इन्फेक्शन क्रिएट करतो. तर हे डॅन्ड्रफ जे आहे ते रिपीटेड होऊ शकतं. पण त्यामध्ये आपल्याला डिफरन्शिएट केलं पाहिजे, की डॅन्ड्रफ नक्की ह्यामुळेच आहे, की आपल्याला फंगसचं इन्फेक्शन झालंय, की ते स्काल्प सोरियासिस आहे. स्काल्प सोरियासिस सुद्धा डॅन्ड्रफ सारखंच दिसतं, पण जो दोघांची ट्रीटमेंट आहे वेगवेगळी आहे. आपण जे डॅन्ड्रफसाठी ट्रीटमेंट यूज करतो त्याच्यामध्ये अँटी फंगल शॅम्पूज असतात, जसं की कीटोकोनाझोल बेस, सर्टाकोनाझोल असे वेगवेगळे अँटी फंगल एजंट्स आहेत. त्याच्याने आपण शॅम्पू करायला लावतो पेशंटला आठवड्यात 2 वेळा, 3 वेळा. आणि जे स्काल्प सोरियासिस आहे त्याच्यासाठी मात्र आपण कोल्टार बेस शॅम्पू यूज करतो किंवा आपण स्टिरॉइड सुद्धा शॅम्पू यूज करू शकतो त्याच्यामध्ये, कारण त्यात सूज जास्त असते स्काल्प सोरियासिसमध्ये. तर ते एकदा तुम्ही जर कन्फर्म असाल की डॅन्ड्रफच आहे, तर तुम्ही अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरा. नाही तर तुम्ही नक्कीच डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायला. पण बऱ्याच वेळेला अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरूनही कमी नाही होत मॅडम. कारण ते स्काल्प सोरियासिस असतं. हां, त्याच्यामुळे ते कमी हे होत लक्षात येत नाही लोकांच्या. हां, ते म्हणून रेझिस्टंट प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टकडून चेक करूनच हो. हे केलं पाहिजे. मग मॅडम, जेव्हा हे स्काल्प सोरियासिस असेल किंवा डॅन्ड्रफ असेल, तर याचा काही म्हणजे केस पांढरे होण्यावर पण काही परिणाम असतो का? कारण हल्ली लहानपणापासूनच्या मुलांमध्ये आपण बघतो, की हल्ली फार लवकर त्यांचे म्हणजे केस ग्रे व्हायला लागतात आणि पांढरे व्हायला लागतात. त्याचं प्रमाण फार आता हल्ली आपण शाळांमधूनही पाहतो, हो, हो. खूप वाढतंय. तर यात काय कारण आहे मॅडम याला? सगळ्यात महत्वाचं कारण मॅम स्ट्रेस आहे. आजकाल मुलांना एवढा स्ट्रेस झालाय, म्हणजे त्यांना शाळेत जायचं तरी स्ट्रेस आहे. तर स्ट्रेस हा एवढा महत्वाचं कारण आहे. त्याच्यासोबत स्क्रीन टाईम पण त्यांचा तेवढा जास्त आहे. स्क्रीन टाईममुळे कंटिन्यूअस डोळ्यांवर प्रेशर आहे. आपण यूव्ही लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ते ग्रेइंगला खूप मदत करतं. जे खानपान आहे आपलं, ज्याच्यामध्ये आपण एवढे फास्ट फूड खातोय, आपल्या बॉडीमधलं ऑक्सिडंट लोड एवढा जास्त वाढतोय, त्याच्यामुळे जे आपल्या केसांचे कलर देणारे सेल्स असतात, मेलानिन सेल्स, ते मरून चालले. तर बरं. त्यात म्हणजे तुम्ही डायरेक्टली ट्रीटमेंटला जाण्यापेक्षा हे फॅक्टर्स कमी करणं महत्वाचं आहे. तुमचं स्क्रीन टाईम कमी केलं पाहिजे, स्ट्रेस कमी केला पाहिजे. डेली 2 मिनिटाचं मेडिटेशन ॲड करा. मेडिटेशन केल्याने भरपूर वेळेस ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट जाणवते. तसंच जे अँटीऑक्सिडंट असलेल्या गोष्टी आहेत, जसं की आधीच सांगितलं मी, संत्रा, मोसंबी, निंबू, डाळिंब फेव्हरेट आहेत. तर ते तुम्ही रोजचं एक जरी फ्रूट खाल्लात ना, तरी भरपूर इम्प्रूव्हमेंट ह्याच्यामध्ये दिसते. आणि जर त्याच्यानेही इम्प्रूव्ह होत नाही, तर काही औषधी आहेत, जे थोडंफार परिणाम दाखवू शकतात. पण 100% ह्याच्यावर रिझल्ट येईल असं आपण सांगू शकतो. अच्छा, म्हणजे आता काही मुलांचे झालेत म्हणजे 1/4 असे दिसतायत. तर जर ट्रीटमेंट केली तर होऊ शकतं, ते पूर्ण जाऊ शकतात? ट्रीटमेंटमध्ये मॅम सगळ्यात महत्वाचं तिथे थांबले पाहिजे. हां, म्हणजे थांबले पाहिजे. पुढचे होणे पुढचे थांबले होऊ पाहिजे. नये. हां. आपण जो टार्गेट करतो ना ट्रीटमेंटमध्ये, तो असतो की आपली जी ग्रेइंग असते ती थांबली पाहिजे. मग त्याच्यानंतर जर ते रिव्हर्स होतंय, तर ते आपल्यासाठी बेस्ट आहे. पण त्याची गॅरंटी नाहीये मॅम की ते रिव्हर्स होईलच. पण ते पुढे जर आपण डेली रुटीन आणि मेडिसिन्स घेतले, जसे की बायोटिन, कॅल्शियम पॅन्टोथिनेट अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपल्या युज्युअली डाएटमध्ये आपल्याला भेटत नाही. तर ते आपण मेडिसिन थ्रू ॲड करतो. तर त्यामुळे रिव्हर्स होण्याचे चान्सेस थोडे वाढतात. हां, म्हणजे अशी पूर्ण गॅरंटी नाहीये, पण हे म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींवर काम करून करावंच. आपल्याला रिझल्ट आला तर येऊ शकतो. येस, येस. हां. मॅडम, आता हल्ली ग्रेइंगचं प्रमाण तर वाढलंच आहे. अगदी आता शाळा असणं मी म्हटलंय. तर मग त्यामुळे काय आलं, त्याच्या अनुषंगानं हेअर डाय करणं आलं. मग ते हेअर डाय केला की मग बऱ्याच जणांना अजून वेगळे प्रॉब्लेम्स पण होतात. मग केस केस गळणं वाढतं म्हणा किंवा स्किनवर त्याचे इफेक्ट म्हणा किंवा म्हणजे असे काहीतरी त्याचे साइड इफेक्ट्स दिसायला लागतात. तर त्याबद्दल काय सांगाल? आपण जे हेअर डाईज आता यूज करतोय ना मॅम, त्याच्यामध्ये खूप अमाउंट ऑफ केमिकल आहे. म्हणजे जे केमिकल
काम करतं ना, ते आपल्या त्या हेअर डायला हेअर कॉर्टेक्समध्ये म्हणजे हेअरच्या त्या लेयर्समध्ये घुसवण्याचं काम करतं. जो कलर आहे तो हेअरच्या लेयर्समध्ये गेला पाहिजे. पण त्यामुळे ते स्किनवर काय अफेक्ट करते ते आपण बघतच नाही. ते स्किन एलर्जीज करते आपल्याला. त्याच्यामध्ये बरोबर. असलेला अमोनिया आहे तो डोळ्यांना एवढा त्रास देतो, की लोकांचे डोळे सुद्धा चाललेत सध्या. काही-काही गोष्टी आहेत जसं की पी-डी-टी आहे, पी-पी-डी आहे. त्याच्यामुळे स्किन एलर्जीज होतायत. लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय, डोळे सुजून जातायत किंवा लालपण येतोय पूर्ण चेहऱ्यावर, अंगावर. तर बेस्ट इज की हेअर डाय करू नये. पण आपण तसेच पांढरे केस घेऊन कुठे जाऊ शकत नाही. सोशली ते आपल्याला बरोबर वाटत नाही. तर आपण मेडिकेटेड हेअर डायज यूज करू शकतो. त्याच्यामध्ये क्युटी कलर, व्हेजिटाल, हार कलर किंवा केराटिसेम अशा वेगवेगळ्या हेअर डायज येतात, जे की सेफ आहेत. ते तुम्हाला रंग देतात, पण तुम्हाला एलर्जीज नाही करत. कारण त्याच्यामध्ये जो अमाउंट ऑफ पी-पी-डी आहे तो निग्लिजिबल. अच्छा, म्हणजे आपल्याला अपरिहार्य आहे हो, करणं, तर मग हो. त्यावेळेला ही काळजी आपण नक्कीच घेऊ घेतलेलं आहे. शकतो. मॅडम, बऱ्याच वेळेला शॅम्पू कोणते वापरावेत, कसे वापरावेत, तेल कसे वापरावेत, हे पण माहिती नसतं. म्हणजे लोकांना वाटतं तेल लावलं, हा शॅम्पू किंवा बऱ्याच जाहिराती बघून लोकं त्याचा वापर करतात. तर पण तरी रिझल्ट काही येत नसतो. तर अशा वेळी काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं मॅम जे तेल आहे आपण एकदम सिंपल पॅराशूट ऑइल किंवा आल्मंड ऑइल वापरलं पाहिजे. खोबरेल तेल किंवा बदामचं तेल. खूप असे हाय-फाय ऑइल वापरण्यात अर्थ नाहीये. त्यामध्येही जे ऑइलिंग आपण करतो ते केस धुण्याच्या 2 तास आधी करा, 1 तास आधी करा. आपण ऑइल लावून बाहेर जातो आणि सगळी धूळ आपल्या केसांना चिटकते किंवा आपल्या स्कॅल्पला चिटकते. त्यामुळे काय होतं जर डॅन्ड्रफ असेल आपल्या केसांमध्ये तर ते खाली डॅन्ड्रफ चिपकून बसतं आणि त्याच्यावर आपण ऑइलची लेयर लावून ठेवतो. म्हणजे आपण जे शॅम्पू यूज करणार त्याचाही काही उपयोग होणार नाही. आणि जेव्हा नाही, तो आपण डॅन्ड्रफ अजून पक्का होत अजून जातो. पक्का होत चालतो. त्यामुळे ऑइलिंग करताना तुम्ही केस धुण्याच्या आधी केली तर जे तुम्हाला न्यूट्रिशन भेटणार आहे ऑइलमधून, तर तेही भेटेल, केसांनाही भेटेल आणि स्कॅल्पलाही भेटेल. सोबत धुळीचा प्रॉब्लेम होणार नाही किंवा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम होणार. म्हणजे शक्यतो तेल लावून साधे तेल वापरावे, तर तेल हां, लावून बाहेर जाऊ नये. बाहेर जा. की साधारण आपला जेव्हा केस धुवायचे त्याच्या आधी 1-2 तास लावायचे बरोबर. आणि केस धुवून मग बाहेर जायचं. बरं. साधारण कोणत्या प्रकारचे शॅम्पू वापरले पाहिजे मॅडम केसांसाठी? शॅम्पूमध्ये मॅम आपण बघितलं पाहिजे, की जे शॅम्पू सल्फेट फ्री आहे. शॅम्पू शक्यतोवर कमीत कमी सल्फेट असलेले वापरले तर हेअर डॅमेज नाही. नाही होत. त्यातही आपले केस काही ऑइली असतात, कोणाचे हो, ड्राय असतात. हो. त्याप्रमाणे पण ते त्याप्रमाणे आणि पण आपण त्याच्यामध्ये हेअर कंडिशनर ॲड करू शकतो, ज्यांची फ्रिझी किंवा ड्राय हेअर आहे. हेअर मॉइश्चरायझर ॲड करू शकतो आणि शक्यतोवर जे लोकं कंटिन्युअस हेअर स्ट्रेटनिंग किंवा हेअर ड्रायर वापरतायत, त्या लोकांनी हेअर मॉइश्चरायझरचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे हेअरला न्यूट्रिशन पण जातं आणि हेअर डॅमेज कमी होतं. अच्छा, म्हणजे केस धुतल्यानंतर हेअर हेअर मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावून सोडून लावून द्यायचं. सोडून द्यायचं. मॅडम, आता ही सगळी माहिती घेतल्यानंतर एकंदरीत म्हणजे आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत? अ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं म्हणणं आहे मॅडम, की न्यूट्रिशन तुम्ही मॅनेज करा. न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज होऊ देऊ नका. ज्याच्यामध्ये लोह, प्रोटीन जास्त आहे असं अन्न खा. मेडिटेशन करा. 2 मिनिटाचं का असेना मेडिटेशन ॲड करा. काही फिजिकल एक्सरसाइज ॲड करा ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार घाम येईल. म्हणजे तुमच्या कॅलरीज बर्न होतील. आपली सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. तर कॅलरीज बर्न झाल्या तर तेवढा ऑक्सिडंट लोड आपल्या बॉडीमधला कमी होतो. त्यानंतर जे आपण केमिकल ट्रीटमेंट्स करतोय, ते सेफर जे ऑप्शन्स आहेत, ते करा. स्ट्रेटनिंग जे करतोय त्याच्यामध्ये पण सेफर ऑप्शन्स आहेत. बोटॉक्स, ओलाप्लेक्स असे ऑप्शन्स चूज करा. शक्यतोवर असेल तर ओले केस बांधू नका. ओले केस वर बांधून नाही ठेवले पाहिजे. त्याच्याने बरं. केस तुटतात किंवा ओले केस कोंब सुद्धा नाही केले पाहिजे. त्याच्याने केसांची जी स्ट्रेंथ असते ती कमी होते. हं. जे आपण टॉवेल यूज करतोय, ते टॉवेल यूज करताना आपण जे जोरजोरात केसांना रगडतो, ते रगडलं नाही पाहिजे. ह्याच्यामुळे जे आपले केस तुटण्याचं प्रमाण आहे तो वाढतो. आणि सोबतच बाकी तुम्ही जे काही प्रॉब्लेम होतायत, त्याच्यासाठी तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला भेटा. कधीही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बरोबर. म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय आधी आपण केले पाहिजे, ज्यांचं अजून छान आहे केसांचं आरोग्य त्यांनी आणि ज्यांना थोडे-थोडे सिम्प्टम्स वाटायला लागलेत, त्यांनी लगेच जर ट्रीटमेंट आणि प्लस घरगुती उपाय केले, तर बिलकुल. नक्कीच त्यांचं केसांचं आरोग्य
चांगलं राहण्याला मदत होईल. मॅडम खूप छान माहिती दिलीत. अगदी घराघरात असलेले जे प्रत्येकाच्या मनातले प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांना नक्की मिळाली आहेत. आपलं मनापासून धन्यवाद. तर मंडळी, आज आपण डॉक्टर दिव्या बांगडिया यांच्याकडनं आपल्या केसांचं आरोग्य निरोगी कसं ठेवू शकतो आणि जर त्यांचं आरोग्य बिघडायला लागलं तर त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. असेच वेगवेगळ्या समस्या आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही द व्हाईट कोट डायलॉग या सिरीजमधनं तुमच्या भेटीला येत आहोत. याशिवाय तुमचे जे काही प्रश्न असतील, समस्या असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाका. आम्ही ते घेण्याचा नक्की प्रयत्न करू. तुम्ही पाहत राहा द व्हाईट कोट डायलॉग. या सदरामध्ये वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण कसं करावं. पण आमच्या या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.